नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. अधिकारी असावा तर असा. प्रशासनातील शिस्त, प्रामाणिकपणा आणि कर्तव्यनिष्ठेचं जिवंत उदाहरण म्हणजे तुकाराम मुंडे साहेब. कोणताही दबाव, कोणताही राजकीय ताकद किंवा कोणतेही प्रलोभन यांच्या निर्णयावर प्रभाव टाकू शकत नाहीत. आपल्या बेधडक कार्यपद्धतीमुळे आणि भ्रष्टाचार विरोधातील कठोर भूमिकेमुळे मुंडे साहेबांचं नाव ऐकताच अनेक घोटाळेबाजांच्या काळजाचा ठोका चुकतो. आणि आता याच तुकाराम मुंडे साहेबांबाबत एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे. संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं या घडामोडीमागचं सत्य काय आहे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नुकतीच तुकाराम मुंडे साहेबांची अन्न व औषध प्रशासन विभागात नियुक्ती झाली आणि पदभार स्वीकारताच त्यांनी धडक कारवाईचा सपाटा सुरू केला. जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या आणि नफ्यासाठी अन्नपदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्या माफिया विरोधात मुंडे साहेबांनी कठोर भूमिका घेतली आहे. वर्षानुवर्षे सुरू असलेल्या या भेसळीच्या काळ्या धंद्यामुळे लाखो नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे या रॅकेटमध्ये केवळ छोटे व्यापारीच नाहीत, तर काही प्रभावशाली उद्योगपती आणि मोठ्या व्यावसायिक साखळ्यांचाही सहभाग असल्याचा चर्चा सुरू आहेत. आणि आता तुकाराम मुंडे साहेबांनी अशा अनेक संशयित ठिकाणांवर धाडस सत्र सुरू करत मोठी कारवाई केली आहे. अनेक ठिकाणी नमुने जप्त करण्यात आले असून तपासाची व्याप्ती वाढवण्यात आली आहे. या कारवाईमुळेच भेसळखोरांमध्ये मोठी खळबळ उडाली असून अनेकांचे धाबे दणाणले आहेत. नेमकी कोणत्या कंपनीवर कारवाई झाली, तपासात काय आढळून आले आणि पुढे आणखी कोणावर गाजणार मुंडे साहेबांचा दणका जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या कारवाई दरम्यान लाखो रुपयांचा संशयास्पद माल जप्त करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणामुळे अनेक मोठ्या कंपन्या आणि प्रभावशाली व्यक्तींची नावे सुद्धा चर्चेत आलेली आहेत. त्यामुळे राज्याच्या राजकीय आणि व्यावसायिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे ज्या व्यक्तींना लोक आदर्श मानत होते त्यांच्याशी संबंधित काही कंपन्यांची ही चौकशी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणातील काही नावे ऐकल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसू शकतो. नेमकी कोणती नावे चर्चेत आहेत, कोणत्या कंपन्यांवर कारवाई झाली, जप्त केलेल्या मालाची किंमत किती आहे आणि तपास यंत्रणांच्या रडारवर आणखीन कोण आहेत, या व्हिडिओमध्ये आपण संबंधित व्यक्ती, त्यांचे उद्योग आणि पार्श्वभूमी आणि तपासाशी संबंधित समोर आलेली सर्व माहिती सविस्तर जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आता या प्रकरणातील सर्वात धक्कादायक माहिती आपण तुम्हाला सांगणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ कोणत्याही परिस्थितीत अर्धवट सोडू नका आणि शेवटच्या क्षणापर्यंत पाहत राहा. तसेच तुकाराम मुंडे यांच्या या मोठ्या कारवाईसाठी व्हिडिओला आत्ताच एक लाईक आणि आपला पाठिंबा नक्की द्या. या कारवाई दरम्यान तब्बल 24,665 रुपयांचा औषध साठा जप्त करण्यात आला आहे. तपासादरम्यान दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींसह मिसब्रँडेड औषधांचा साठा आढळून आला. विशेष म्हणजे या कारवाईमध्ये पतंजली दिव्य फार्मसीशी संबंधित उत्पादनांचाही समावेश असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणावर संबंधितावर जादुई उपचार आणि आक्षेपार्ह जाहिरातींना प्रतिबंध करणाऱ्या कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. या कारवाईमुळे औषध क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून पुढे आणखीन कोणती नावे समोर येतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. खरं तर देशात कायदा सर्वांसाठी समान असतो, मग ती सामान्य व्यक्ती असो किंवा एखादी मोठी संस्था. नियमांचे उल्लंघन झाल्यास प्रशासनाला कठोर कारवाई करावीच लागते आणि आता अशीच एक मोठी कारवाई राज्यभरात चर्चेचा विषय ठरत आहे. योग गुरु रामदेव बाबा यांच्या पतंजली समूहाशी संबंधित पतंजली दिव्य फार्मसीवर अन्न व औषध प्रशासनाने राज्यव्यापी धडक मोहीम राबवली आहे. राज्यातील 7 जिल्ह्यांमधील तब्बल 12 आयुर्वेदिक औषध विक्री केंद्रांवर छापेमारी करण्यात आली. या कारवाई दरम्यान तब्बल 73 लाख रुपयांचा संशयित औषध साठा जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगरसह विविध ठिकाणी एकाच वेळी ही मोहीम राबवण्यात आली. या मोठ्या कारवाईमुळे औषध क्षेत्रात खळबळ उडाली असून संबंधित आस्थापनांमध्ये मोठी धावपळ सुरू झाली आहे. विशेष म्हणजे या संपूर्ण कारवाईवर अन्न व औषध प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी तुकाराम मुंडे यांच्या बारकाईने लक्ष असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या तपासातून आणखीन कोणते खुलासे समोर येणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. प्रशासकीय वर्तुळात तुकाराम मुंडे हे नियमांची काटेकोर अंमलबजावणी करणारे अधिकारी म्हणून ओळखले जातात. कोणताही राजकीय किंवा कॉर्पोरेट दबाव न स्वीकारता केवळ कायद्याच्या चौकटीत राहून काम करणे ही त्यांची कार्यपद्धती राहिलेली आहे. त्यामुळेच या कारवाईची राज्यभरात मोठी चर्चा होत आहे. जेव्हा एखाद्या मोठ्या आणि प्रसिद्ध ब्रँडवर कायदेशीर कारवाई होते तेव्हा त्यातून प्रशासनाची कर्तव्य दक्षता आणि कायद्यापुढे सर्व समान असल्याचा संदेश जनतेपर्यंत पोहोचतो. त्यामुळे सामान्य ग्राहकांचाही व्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ होतो. दुसरीकडे पतंजली आणि योग गुरु रामदेव बाबा यांच्या उत्पादनांबाबत
यापूर्वीही विविध सरकारी यंत्रणा आणि न्यायालयांमध्ये काही दावे व जाहिरातींबाबत प्रश्न उपस्थित झाले होते. अशा पार्श्वभूमीवर आता पतंजलीशी संबंधित आस्थापनांमधून मोठ्या प्रमाणात संशयित औषध साठा जप्त झाल्याची माहिती समोर आल्याने या प्रकरणाचे गांभीर्य आणखीन वाढलेले आहे. स्वदेशी आणि शुद्धतेच्या दाव्यांमुळे देशभरातील लाखो ग्राहकांचा विश्वास मिळवलेल्या या मोठ्या ब्रँड्सशी संबंधित ठिकाणांवर कारवाई होणे ही निश्चितच लक्षवेधी बाब मानली जात आहे. या तपासातून पुढे आणखीन कोणते खुलासे समोर येतात आणि संबंधित यंत्रणा कोणती भूमिका घेते याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे. जर कोणत्याही उत्पादनांमध्ये नियमांचे उल्लंघन झाले असेल तर त्याची निष्पक्ष आणि सखोल चौकशी होणे अत्यंत आवश्यक आहे. कारण हा विषय थेट जनतेच्या आरोग्याशी संबंधित असून त्याकडे दुर्लक्ष करणे शक्य नाही. अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त म्हणून तुकाराम मुंढे यांनी 25 मे रोजी कार्यभार हाती घेतला आणि राज्यामधल्या सर्व अधिकाऱ्यांना धाडी आणि जप्तीची विशेष मोहीम राबवण्याचे निर्देश देण्यात आले. अवघ्या 3च दिवसामध्ये तुकाराम मुंढे यांच्या आदेशानुसार अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी राज्यामधल्या वेगवेगळ्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणावरती छापे टाकले. प्रतिबंधित असणारा गुटखा, सुगंधित तंबाखू, भेसळयुक्त दूध, नियमबाह्य पद्धतीचे खाद्यपदार्थ, असुरक्षित उत्पादनाची प्रक्रिया आणि दिशाभूल करणारं पॅकिंग या सगळ्याच्या विरोधात कठोर कारवाई सध्या झालेली आहे. 3 दिवसामध्ये 53 ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या. 34 ठिकाणी कारवाई झाली तर एकूणच 33 जणांना अटकही करण्यात आली आहे. 5 वाहनं जप्त करण्यात आली आणि 27 आस्थापनं ही सील देखील करण्यात आलेली आहेत. तर ही कारवाई नेमकी कशी झालेली आहे आपण जाणून घेऊया. जळगावमधली कारवाई आपण बघतोय. धरणगावामधल्या भवरखेड या ठिकाणी ही कारवाई झाली. 17,500 रुपयांचे 266 लिटर दूध यासह 7 लिटर पाम तेल नष्ट करण्यात आलं. 2,000 लिटरपेक्षा अधिकचं भेसळयुक्त दूध देखील नष्ट करण्यात आलं. धुळ्यामध्ये 23 ठिकाणी कारवाई झालेली आहे. श्रीकृष्ण ट्रेडिंग इथे अस्वच्छ वातावरणामध्ये बेसन तयार केलं जात होतं. बेसनाचा तब्बल 1,40,40,00,000 रुपयांचा साठा जप्त करण्यात आलाय. ठाण्यामध्ये देखील अन्न आणि औषध प्रशासनानं मोठी कारवाई केली आहे. तब्बल 7,30,000 रुपयांपेक्षा अधिकचा साठा ठाण्यामधून जप्त करण्यात आला. 1,49,724 रुपयांचं भेसळयुक्त खाद्यतेल या ठिकाणी होतं. या साठ्यावरती देखील कारवाई करण्यात आली. 93,830 रुपयाचं भेसळयुक्त फरसाण या ठिकाणी सापडलेलं आहे. 2,06,800 रुपयांचं भेसळयुक्त तूप सापडलंय. तर 8,190 रुपयाचे भेसळयुक्त हाका नूडल्स देखील या ठिकाणी सापडले.